रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक 1 जुलैला महालक्ष्मी हॉल कुडाळ इथं आयोजित करण्यात आला आहे। या सोहळ्यात नूतन अध्यक्ष म्हणून रोटेरियन मकरंद नाईक, सचिवपदी रोटेरियन राकेश माडदळकर आणि खजिनदारपदी डॉक्टर जयश्री केसरे यांच्यासह इतर नवीन पदाधिकारी अधिकृतपणे आपलं पदग्रहण करणार आहेत, अशी माहिती मावळते अध्यक्ष राजू पवार यांनी हॉटेल स्पाइस कोकण इथं आयोजित पत्रकार परिषदेत दिली। यावेळी नूतन अध्यक्ष मकरंद नाईक यांच्यासह ॲडव्होकेट राजीव बिले, प्रणय तेली यांनी देखील रोटरीच्या प्रवासाविषयी माहिती दिली। रोटेरियन राजीव पवार, रोटेरियन मकरंद नाईक, रोटेरियन राकेश माडदळकर, रोटेरियन राजन बोबाटे, रोटेरियन गजानन कांदळगावकर, डॉक्टर जयश्री केसरे, रोटेरियन ॲडव्होकेट राजीव बिले, प्रणय तेली आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। पाहुयात। 1 जुलै रोजी आपला क्लबचा नवीन पदग्रहण सोहळा महालक्ष्मी हॉल येथे पार पडत आहे। नूतन अध्यक्ष म्हणून रोटेरियन मकरंद नाईक, तसेच सचिव म्हणून राकेश माडदळकर व खजिनदारपदी डॉक्टर जयश्री केसरे याची निवड करण्यात आलेली आहे। तसं मागील वर्षी जवळजवळ आपण 110 कार्यक्रम संपन्न केले। त्यामुळे जवळपास शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, समाजसेवा या चारही क्षेत्रात रोटरी क्लब कुडाळने वर्षभरात विविध कार्यक्रम राबवून समाजावर सकारात्मक ठसा उमटवला। खेडेगावातील गरजू मुलींना सुमारे 100 सायकलचे वितरण रोटरी क्लबच्या माध्यमातून करण्यात आले। ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सुमारे 20 बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आले। अनेक शाळांमधील 10वीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲपचे मोफत वितरण करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लावण्यात आला। ओरोस शासकीय जलतरण तलाव येथे वॉटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला। तसेच डोकोजी फाउंडेशन सहकार्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सुमारे 11,000 फळझाडांचे वाटप करण्यात आले। शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय तसेच जिल्हा कारागृह सिंधुदुर्ग नगरी येथे व्यापक वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले। गणेशोत्सव काळात खेडेगावातून येणाऱ्या नागरिकांना 1000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। पावसाळ्यामध्ये अंध बांधवांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। तसेच नवरात्रामध्ये 9 दिवस सलग 9 दिवस महिलांसाठी वेगवेगळे आरोग्य शिबिरे राबवण्यात आली। तर अनेक शाळांमध्ये किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले। असे अनेक कार्यक्रम, जवळजवळ 110 कार्यक्रम चालू वर्षात घेण्यात आले। येणाऱ्या नवीन रोटरी वर्षासाठी नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश माडदळकर, तसेच खजिनदार डॉक्टर जयश्री केसरे तसेच बाकी सर्व पदाधिकारी यांना नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा। नमस्कार। कुडाळ रोटरी क्लबचा 33वा अध्यक्ष म्हणून 1 तारीखला मी कार्यभार स्वीकारणार आहे। सर्वप्रथम अध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल सर्व रोटरी सदस्यांचा मनापासून आभारी आहे। या नवीन वर्षामध्ये सर्व्हिस अबाउट सेल्फ हे रोटरीचं ब्रीदवाक्य लक्षात ठेवून शैक्षणिक असेल, आरोग्य विषयक असतील किंवा समाजातील गरीब आणि गरजू लोकांसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा माझा प्रयत्न राहील। आणि मला खात्री आहे की कुडाळ रोटरी क्लबचे सर्व सदस्य मला नक्कीच मनापासून मदत करतील आणि जसं कुडाळ रोटरी क्लबचं नाव इतक्या वर्षामध्ये एक चांगला क्लब म्हणून या डिस्ट्रिक्टमध्ये घेतलं जातं ते अजून उंचावण्याचा प्रयत्न करेन। 32 वर्षापूर्वी रोटरी क्लबची स्थापना झाली। गेले 32 वर्ष आणि आता हे 33वा वर्ष कुडाळमध्ये रोटरी क्लब काम करत आहे। रोटरी क्लबने आतापर्यंत जी काही प्रगती केली ही सगळ्यांच्याच लक्षात येण्यासारखी आहे। या मधल्या काळामध्ये मला सांगायला आनंद होतोय की या मधल्या काळामध्ये रोटरी क्लबचा एक रोटरी ट्रस्ट स्थापन झाला आणि या रोटरी ट्रस्ट मार्फत खूप मोठी कामं कुडाळमध्ये सुरू आहेत। ॲम्ब्युलन्स, जी कार्डियक ॲम्ब्युलन्स, आम्ही अशीच कॉन्फरन्स घेऊन तो आपल्याला कार्डियक ॲम्ब्युलन्सची माहिती दिली होती। त्यात ती कार्डियक ॲम्ब्युलन्स आज कुडाळमध्ये चालू आहे। ही कार्डियक ॲम्ब्युलन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच दुसरी सोडली तर अशा प्रकारची काम करणारी कार्डियक ॲम्ब्युलन्स सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नाही। हे आमचं रोटरी क्लबचं खूप मोठं काम आहे आणि रोटरी ट्रस्ट मार्फत केलं जातं। दरवेळची दर दोन वर्षांनी घेतला जाणारा रोटरी फेस्टिवल आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे। त्याचबरोबर गेली 33 वर्षापूर्वीपासून 32-33 वर्षापासून हा रोटरी क्लब जे काम करतोय
मलाही सांगायला आनंद होतो की या 33 वर्षापूर्वी या क्लबचा पहिला अध्यक्ष मी होतो आणि म्हणून चार्टर प्रेसिडेंट म्हणून या क्लबबद्दल मला खूप आपुलकी आणि प्रेम आहेच. या पुढच्या टीमला सुद्धा मी शुभेच्छा देतो. 33 वर्षापूर्वी आमच्या सिनियर रोटरी मेंबरने लावलेलं हे जे रोपटं होतं रोटरीचं ते आज फार मोठं झालेलं आहे. आपल्या सांगण्याचा आनंद असा होतो की 33 लीडर्स हे तयार झाले आणि या लीडरना मोठ्या लेवलला डिस्ट्रिक्ट लेवलला काम करायची संधी मोठ्या प्रमाणात आता मिळू लागलेली आहे. आता याच वर्षी म्हणजे आमच्या क्लबचा तो सन्मान आहे की याच वर्षी पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये आमच्या रोटरी जसं की कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातले काही भाग या पूर्ण डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट सेक्रेटरिएट जे असतं त्याच्यामध्ये मी स्वतः प्रणय तेली डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी म्हणून आहे. आमचे गजानन कांदागावकर डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी आहेत. त्यानंतर रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट सेक्रेटरीज काही आमचे मेंबर्स झालेले आहेत. आता या वर्षात शशिकांत चव्हाण यांच्याकडे झोनल कोऑर्डिनेटर म्हणून जबाबदारी दिलेली आहे. नीता गोवेकर मॅडम आहेत, त्यांच्याकडे गव्हर्नर एरिया एड अशी जबाबदारी दिलेली आहे. त्यानंतर अभिषेक माने आमच्या क्लबचे तुम्हाला माहितीच असतील, त्यांच्याकडे असिस्टंट गव्हर्नरशिप दिलेली आहे. अमित वळंजू, रवींद्र परब, एकनाथ पिंगुळकर, रुपेश तेली याचं यंग ब्रिगेड सुद्धा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट चेअरमन म्हणून त्यांचं सिलेक्शन झालंय. तर मला सांगायला आनंद आहे अशा गोष्टीचा वाटतो की या छोट्या भागात आपण काम करून देखील आमची लिडरशिप त्यांना आवडली डिस्ट्रिक्टला आणि आम्हाला तिथे डिस्ट्रिक्ट लेवलला पण काम करायची संधी मिळालेली आहे. आणि त्या डिस्ट्रिक्ट लेवलला काम करायची संधी मिळाल्यामुळे अजून जास्त मोठ्या प्रमाणात प्रोजेक्ट आपण कुडाळ परिसरात करू शकतो. सो आपल्या सर्वांच्या सहकार्याने या संदर्भात आम्ही नक्कीच यशस्वीपणे काम करण्याचा प्रयत्न करू. आमचा नवीन टीम लीडर मकरंद नाईक, त्यानंतर आमचे सेक्रेटरी राकेश माळदळकर आणि ट्रेझरर डॉक्टर जयश्री केसरे अशी यंग टीम जी आलेली आहे ती निश्चित तुम्हाला यावर्षी चांगला रिझल्ट देतील. अर्थात राजीव पवारने पण खूपच चांगलं काम केलंय. माझ्या मते 200हून अधिक 111 प्रोजेक्ट केलेत त्याने 365 दिवसात. त्यामुळे त्यांचं पण आम्ही अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच आम्हाला राहू दे अशी आपल्याला विनंती करतो. आणि उद्याच्या 1 जुलैच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं असं तुम्हाला मी इथे निमंत्रण देतो. धन्यवाद.